आता या सगळ्या गोष्टी ठेवून काय उपयोग आहे? माई मावशी, मला त्यांच्या डोळ्यात दिसलं होतं, मला त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसलं होतं की त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यांनाही मला होकार द्यावासा वाटतोय, मला दिसलं होतं. अरे मग चांगलं आहे ना. नाही ना, कारण मी त्यांच्या आई समोर सगळं ठामपणे बोललो, त्या नाही बोलल्या. इतकी धाडसी, इतकी पुढारलेल्या विचारांची मुलगी जर स्वतःच्या आई समोर आपलं मत मांडू शकत नसेल तर कोणीतरी माझ्यासाठी भांडावं, कोणीतरी माझी बाजू घेऊन समोरच्याशी बोलावं. असं नाहीये का ग मी मावशी? गप्रे वेड्या, अरे लाखात एक आहेस तू. हे असले विचार का रे मनात आणतोयस? आणि मागच्या वेळी आम्हाला कोण म्हणालं होतं की मी काही असा तसा नाहीये, 22 वर्ष वाट बघितलेला पट्ट्या आहे. मग हे असं खचून जाणं चालणार नाही. हो मावशी, पण हे सगळं योग्य वेळी होत नाहीये. या सगळ्याला सहज समाज मान्यता मिळेल, लोक कौतुकाने आम्हाला बोलतील, असं नाही होणार. आम्ही जर का आत्ता हा निर्णय घेतला तर लोक आम्हाला प्रश्न विचारणार, त्यांच्या नजरा आम्हाला खुपणार. आणि आत्ता मिस अनामिका जर स्वतःच्या आई समोर खंबीरपणे हे बोलू शकत नसतील तर त्या पुढे जाऊन मग हे नातं निभावतील? सगळं व्यवस्थित नीट निभावून येईल ती सौरभा. अरे एकटी आई म्हणून सगळं सोसायची सवय असेल तिला. आणि पुन्हा हेच सगळं नको म्हणून त्यांनी नकार दिला तर? ए दादा, अरे किती निगेटिव्ह विचार करतोयस तू. असा नाहीयेस तू. आई अण्णा गेल्यानंतर सगळं सांभाळून घेणारा, मला धीर देणारा दादा आहेस ना माझा. तूच असा निगेटिव्ह विचार केलास तर कसं चालेल रे? उलट तू हे बघ ना की मागच्या वेळी त्या काहीच न बोलता निघून गेल्या होत्या, तुला चेहरा सुद्धा दाखवत नव्हत्या त्यांचा. पण आता त्यांच्या डोळ्यात होकार दिसलाय ना तुला. आता फक्त तो 4 लोकांमध्ये मांडायची वाट बघायची आहे, एवढंच. दादा, अरे पटवर्धन, चहा मागवू? नाही सर, मी ठीक आहे. अरे काय ठीक आहेस? चेहरा बघ किती उतरलाय तुझा. हे बघ, जे मनात आहे ते बोलून टाक. मला बदली हवी सर. बदली? म्हणजे आपल्याच दुसऱ्या कुठल्या तरी ब्रांच मध्ये ट्रान्सफर हवे. काहीही बोलू नकोस. अरे यंदा 23 वर्ष पूर्ण होत आहेत तुला आपल्या कंपनीत, तेही याच ब्रांच मध्ये. या ब्रांचचा सगळ्यात जुना एम्प्लॉई आहेस तू. मग बदली का? तुम्ही माझे सर असलात तरी आजपर्यंत नेहमीच तुम्ही मला घरच्यासारखं वागवलंय. मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार सर. मला मिस अनामिकांना फेस नाही करायचं सर. काही दिवसांपूर्वी मी माझ्या मनातलं, म्हणजे मला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते सगळं मनमोकळेपणाने त्यांना सांगितलं आणि गोष्टी फिसकटल्या सर. आता इथून पुढे एकाच ऑफिसमध्ये त्यांच्या बरोबर रोज काम करणं, त्यांना फेस करणं मला नाही जमणार सर. अरे पण त्या थोडेच दिवस इथे काम करणार आहेत. एकदा का इंटिरियरचं काम संपलं की प्रश्नच नाहीये. तेवढे दिवसही मला नाही जमणार सर, खरंच सांगतो. म्हणजे रोज त्या माझ्यासमोर असणार, माझ्या आसपास वावरणार. जे झालं त्याचा विचार करून मला आधीच खूप त्रास होतोय सर. मला हे करा सर, मला ट्रान्सफर द्या प्लीज. पटवर्धन, मी आजपर्यंत तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही सर.
पहिल्यांदा मी तुमच्याकडे काहीतरी मागतोय, प्लीज नाही म्हणू नका. तुम्हाला शक्य नसेल तर मग माझाही नाही इलाज. पटवर्धन काय आहे? अरे राजीनामा कसला देतोयस? बरं ठीक आहे, तुला ट्रान्सफर हवी आहे ना? बघू, मी करतो काहीतरी. थँक्यू सर. सौर्या, अरे केबिन मध्ये बसून मस्त चहा पिण्याच्या ऐवजी तू या बॉक्स मध्ये घुसून काय करतोयस? मी केबिन आवरतोय चंद्या, कारण आता या सगळ्या गोष्टींची जागा बदलली. ओहो, जलवाने नवीन इंटिरियर करताना तिच्या मनात स्पेशल जागा दिलेली दिसतीये. नाही, या सगळ्या गोष्टींची जागा आता माझ्या बँगलोर ऑफिस मधल्या केबिन मध्ये असणार आहे. मी बदली मागून घेतली. ए, सकाळी सकाळी भंगच नकोय मला. मी खरं सांगतोय चंद्या, मिस अनामिका आणि माझ्यामध्ये आता काही होईल असं वाटत नाही. आणि त्या इकडे रोज माझ्या डोळ्यासमोर असताना माझ्याच्याने काम नाही होणार. कम इन. सर, तुमच्या बदलीचं पत्र. थँक्यू काका. काका, हा बॉक्स माझं सगळं एकदा पॅक करून झालं की मग एकबोटे सर सांगतील तिकडे ठेवा. आणि तुम्हाला हे घड्याळ आवडायचं ना, हे तुमच्याकडे असू दे, माझी आठवण म्हणून. घ्या हो काका. का सर, इतक्या वर्षाची सवय अशी झटका तोडून का जात आहे सर? अरे अरे मी कुठे लांब जातोय काका, मी इकडे बाजूच्या शहरात. आणि या खुर्चीवर माझ्यापेक्षा चांगला माणूस येणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माणसं खूप येतील हो, तुम्ही नसाल ना. चला चला चला, कामाला लागा. चला चला. सौर्य, तुला ना साल्या पोत्यात घालून मारायला पाहिजे. साला मैत्री आणि प्रेम यात प्रेमच जिंकत. तू तू त्या जलवासाठी आपली इतक्या वर्षांची दोस्ती विसरून चाललायस. काय बोलतोयस तू चंद्या? मैत्री विसरेन कशी? मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो चंद्या, तरी माझा जिगरी मित्र तूच असणार आहेस. ए बाबा, ए, ही असली वाक्य माझ्यावर नको फेकूस. सौर्या, बरं चाललेलं आहे ना यार आपलं. तू त्यांच्यासाठी तुझं आयुष्य का बदलायला चाललायस? मला हे पटलेलं नाहीये. चंद्या ऐक ना. चंद्या, मी जातोय ऐकून चंदू इतका अस्वस्थ झालाय, तर मग सचूचं काय होईल? थोडस इथे. ओके, रेडी. तो फोन जरा तुमचा प्लीज. सॉरी, फोनची सवय. ओके, वन मोर. थोडस इथे. ओके, स्माइल. ओके, रिअली नाईस. ठीक आहे, चालेल. तुम्ही आपापल्या कामाला जाऊ शकता. हे केशव, अचानक फोटो बिटो का काढले आपले? अरे हे सगळे आपल्या ऑफिसच्या स्टाफचे फोटो काढतात. आपल्या कंपनीचा मॅगझिन येतं ना, त्याच्यामध्ये हे सगळे फोटो येतात. हो, हा मग
बाकीच्यांसाठी आपण ते शिपाई आपले का बरं का? अरे मग काय झालं, आपले पण येतील बघ. ऑफिसवाले पोस्टाने घरी पाठवतात मॅगझिन, घरचे पण एकदम खुश. चल. ₹70,000 पगार आहे. किती? 70,000 मॅनेजर आहेत मोठ्या कंपनीत. लाजायचं काय त्याच्यात? सर. येस. ते माझा फोटो डिलीट करता येईल का आत्ताचा? का? ते छापून देणार ना मासिकात, तर जरा प्रॉब्लेम होईल. अहो पण मॅडम जे सांगणार ते सगळेच फोटो येणार आहेत. नाही नाही, माझा डिलीट करता येईल का ते? नाही असं नाही होणार, सॉरी. सर. सर ऐका ना सर. सर सर तू प्लीज माझा फोटो डिलीट कर ना सर, खूप मनापासून रिक्वेस्ट आहे सर. अरे तू 10 वेळा सर सर बोलून काही होणार आहे का? आणि एवढंच होतं तर कशाला फोटो सेशनला उभा राहिलास? सर मला माहित नव्हतं तेव्हा ते फोटो छापणार आहेत वगैरे. ठीक आहे, करतो मी फोटो डिलीट. थँक्यू सर. पण एक काम कर, जर रिया नायर मॅडमची परवानगी घेऊ. हां आणतो सर, लगेच परवानगी आणतो. वासाची आज आई अण्णा असायला हवे होते. तुझं ऑफिस बघून, तुला इथे चांगल्या पोस्टवर काम करताना बघून फार अभिमान वाटला असता त्यांना तुझा. नमस्कार, बोला. नमस्कार, मला सचिन पटवर्धनना भेटायचं होतं. सचिन, ओके, तुम्ही प्लीज वेटिंग एरियामध्ये बसता. थँक्यू. रिया मॅडम का नाही येत आता ऑफिसमध्ये? कधी येणार आहेत कोण जाणे. हो आणतो लगेच. ते मासिक घरी पोहोचलं तर काय करशील सचिन? सगळ्यांना कळेल तू शिपाई आहेस. दादाशी खोटं बोलतोस तू, त्याला काय वाटेल? ते फोटो डिलीट व्हायलाच पाहिजेत. एक्सक्यूज मी, वॉशरूम कुठे आहे? सर तिकडे समोर. थँक्यू. मॅडम चहा. ओके, फाईन. मॅडम रिया मॅडम कधी येणार आहेत? नाही माहीत. तुम्ही एकदा फोन करून विचारता का? म्हणजे सॉरी.
अरे सचिन तुला भेटायला. एक्सक्यूज मी, तुम्ही सांगितलं का सचिन पटवर्धनना? हो सांगितलंय. एक मिनिट मी चेक करते. हॅलो. मिस्टर पटवर्धन, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही इथे कसं काय? मी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की या ना, आपण आत बसून बोलूया. केशव, स्नॅक्स आणि चहा पाठव. हो. या ना. अरे केशव. हा मॅडम आले ना जस्ट. हो, बरं झालं, माझं काम आहे त्यांच्याकडे, जरा मी आलोच. आपण गेस्ट आलेत भेटायला. अरे अगदी 1 मिनिटाचं काम आहे. मॅडमला डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, तुला माहिती आहे. नंतर भेटणार. मला कल्पना नव्हती की तुम्ही इथे जॉब करताय. हा, पण तुम्हाला एवढं सरप्राईज का वाटतंय? वाटणारच. तुमच्या वडिलांचा इतका मोठा बिझनेस आहे, त्यांच्याबरोबर काम न करता तुम्ही इथे जॉईन झालात आणि खरं सांगायचं तर तुम्ही कुठेतरी जॉब करताय हेच जरा वेगळं वाटलं. कुठेतरी दुसरीकडे, पगारावर, आणि ते पण लहान कंपनी, असंच ना? म्हणजे हे बघा, पप्पांच्या बिझनेसमध्ये काम करण्यासारखं काहीच नव्हतं, आणि पहिल्याच दिवशी कामाचा कंपनीच्या मालकीन म्हणून मिरवण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. आणि मिस्टर पटवर्धन, मला ना स्वतःची ओळख हवी आहे, म्हणून जसा MBA संपला मी ठरवलं की मला जॉब करायचा आहे. सो दिस इज इट. ग्रेट, सिम्पली ग्रेट. सो बाकी तुमचं काय चालू आहे? अजून MD मध्येच आहात? हो, मी MD मध्येच आहे. फक्त आता जरा बदल आहे. म्हणजे जस्ट माझी ट्रान्सफर झाली बँगलोरला. आता मी तिथल्या ऑफिसला काम करणार. दॅट्स ग्रेट. बँगलोर इज व्हेरी ब्युटिफुल सिटी. खूप सुंदर आहे. केशव. अरे मला, अरे सचिन, तू अजून इथेच काय करतोय? अरे तुला म्हणलं ना का, ते सोड, मला दे ना, मी घेऊन जातो आतमध्ये. अरे अरे नको नको, मॅडमने मला सांगितले सचिन, अजून दुसऱ्या कोणाला हे काम दिलं तर मॅडम खवळतील ना माझ्यावरती. सोड, जाऊ दे. सो मिस्टर पटवर्धन, आज आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कसं काय? तुम्हाला माहिती नाहीये, पण माझा सख्खा धाकटा भाऊ इकडे जॉब करतो. मी त्याला फोन केला होता, पण तो उचलतच नाही. ऑफकोर्स तो कामात असेल, आणि मी इकडेच होतो, म्हटलं भेटूनच जाऊया. रिअली? हो. मला माहितीच नव्हतं तुमचा भाऊ इथे काम करतो. काय काय नाव काय त्यांचं? आय एम सॉरी. आय नो 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 इशू. काय काय नाही. आय एम रिअली सॉरी. नाही, मी पिऊनला सांगते क्लीन करायला. हॅलो. श्रुती, पिऊनला पाठव ना क्लिनिंगसाठी. ओके मॅम. सचिन, मॅमनी आतमध्ये क्लिनिंगसाठी बोलवलं. हो. व्हेरी व्हेरी सॉरी मॅडम. नो, इट्स ओके. मी पटकन वॉशरूमला हात धुवून येतो. आय एम रिअली सॉरी. नो, इट्स ओके. मिस्टर पटवर्धन, वॉशरूम इथेच.
सर एक मिनिट हा, एकच मिनिट. ऐक सचिन, थँक्यू. वेलकम मॅम. ते मी स्नॅक्स देतो.